नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहताय आपला आवाजमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत. ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात पाणी प्रश्न उद्भवू लागलाय. याच पाणी प्रश्नावरून राजकीय वातावरण देखील तापत आहे. तर आम्हाला दररोज पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करावा अशी मागणी शहरातील महिला व पुरुष नागरिक करताना दिसत आहेत. सध्या शहरातील मोहननगर भागामध्ये पाणी टंचाई जाणवू लागल्याने येथील नागरिकांना पाण्याशी संबंधित अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे आणि प्रशांत गाडेकर यांनी शहरातील या पाणी प्रश्नावरती घेतलेला हा संपूर्ण आढावा पाहूया. थोडा वेळ का होईना पण जास्त प्रेशरने पाणी यावं, रोज यावं. आमच्यासारख्या अपंगांनी ज्येष्ठांनी कवर हेल्पटे घालायचे. काय हे करायचं, आमच्यासारख्यांना पण थोडंसं सुविधा सुखसोयी पाहिजेत की. मीटर फक्त चेक करतात, रीडिंग घेऊन जातात ते, आणि त्याच्यानंतर एक दिवस दोन दिवस सोडतात ते तेवढं प्रेशरने का तिसऱ्या दिवशी परत तसाच प्रॉब्लेम झालेला आहे. बरं, पिंपरी चिंचवड हे औद्योगिक नगरी असल्याने देशभरातील नागरिक आणि कामगार या शहरात मोठ्या संख्येने येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांची जास्तीची संख्या आणि त्या तुलनेने धरणे 100% भरूनही मागील 2.5 वर्षांपासून होणारा अपुरा आणि दिवसाड पाणी पुरवठा यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होताना दिसून येत आहे आणि त्याबाबतच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत. सांडपाणी जे येते ते दररोज यायला पाहिजे. स्वयंपाकाला देखील पाणी पुरवून वापरलं जातं की आज संपलं तर उद्या पण पाणी पाहिजे. ह्या निमित्त यासाठी ते गरजेचं आहे की दररोज पाणी निदान 2 तास तरी सोडा. काही आपले कार्यक्रम वगैरे जर असले तर अशा वेळेस आहे ना आम्हाला विकत पाणी घ्यावं लागतं. आज आपण एवढ्या चांगल्या सिटीत राहून जर विकत पाणी घेऊन आपण यूज करायचं म्हटल्यावर उपयोग काय ना ते. नाही, आम्हाला रोज कंटिन्यू कसं पहिल्यासारखं पाणी रोज 2 तास तरी सोडायला पाहिजे. कारण की लेकरांची सकाळची शाळा असते, कामाला जाणार असतो आम्ही, आणि त्यामुळे आता पण पाणी ना सध्या बारीकच पाणी येतं. थोडा वेळच का होईना पण जास्त प्रेशरने पाणी यावं, रोज यावं. आमच्यासारख्या अपंगांनी ज्येष्ठांनी कवर हेल्पटे घालायचे. काय हे करायचं, आमच्यासारख्यांना पण थोडंसं सुविधा सुखसोयी पाहिजेत की. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व 8ही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा सोमवार दिनांक 11 एप्रिल रोजी पार पडली. या जनसंवाद सभेमध्ये एकूण 136 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी पाणी समस्येच्या असल्याचे दिसून आले. तब्बल 27 लाख लोकसंख्येच्या शहरासाठी दररोज पाणी देण्यासाठी सक्षम यंत्रणा पालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने वेळीच पावले उचलली नाहीत. त्यामुळे शहराचे 2 भाग करून दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची नामुष्की महानगरपालिकेवरती ओढावली आहे. त्यामुळे सर्वसामान्य हाऊसिंग सोसायटीतील सदनिका धारकही संताप व्यक्त करत आहेत. नाही, आम्ही समाधानी नाही आहे. आमची एवढीच इच्छा आहे की रोज पाणी यावं. तो एक दिवसाड जे येतं त्याच्याऐवजी रोज आलं तर लोकांची धावपळ होणार नाही. जे कामाला जातात त्यांची पण धावपळ होत नाही. आणि आता उन्हाळा असल्यामुळे जास्त पाणी लागतं, त्यामुळे रोज पाणी आलं पाहिजे. एक दिवसात पाणी सोडल्यामुळं आम्हाला खूप त्रास होतो. म्हणजे ते एवढं पाणी कधी येतं कधी नाही येत, एवढी तारंबळ होते आमची की बास रे बास. तुम्ही रोज जर पाणी सोडलं निदान 2.5 तास 3 तास तरी आम्हाला भरपूर होईल. कारण एवढी भांडी पण नाही ना आमच्याकडे भरून ठेवायला. तर मी नगरपालिकेच्या म्हणजे हे नम्र विनंती करते की तुम्ही रोज पाणी 2.5-3 तास सोडलं तरी आम्हाला बरं आहे. नगरपालिकेने म्हणजे 4 तास पाणी सोडतात, ते पण एक दिवस आड पाणी सोडतात. तर नगरपालिकेने रोजच्या रोज पाणी सोडलं पाहिजे आणि ते पण म्हणजे 2 तास पण फास्ट पाणी सोडलं पाहिजे. का 2 तासात फास्ट म्हणजे प्रत्येक माणसाला ते पाणी मिळू शकतं. तुम्ही आज सोडणार उद्या सोडणार ते एका माणसाला मिळतं, दुसऱ्या माणसाला मिळत नाही पाणी. आणि त्याच्यात पण आज जेंट्स बरोबर लेडीजसुद्धा खांद्याला खांदा लावून चाललेल्या असतात. तर त्यामुळं काय का लेडीज घरातलं सर्व आवरून सगळं भांडी कपडे सर्व करून पुढं जायचं असतं, त्यांना पण सर्व्हिसला जायचं असतं. मग पाणीच नसेल तर त्यांनी काय करायचं? घरातच 2-2 तास जर लाईनीला पाण्याला जर लावत बसले तर बाहेर कशा पाडणार ते? तर तुम्ही याच्यावरती नगरपालिकेने जरा दक्षता घ्या. पाणी जरा हे करा, सोडा जा, आणि ते पण फास्ट पाणी सोडा. कमी दाबाने अजिबात पाणी सोडू नका. शहरवासियांना दररोज पाणी पुरवठा करू असे आश्वासन भारतीय जनता पार्टीने आपल्या वचननाम्यामध्ये दिले होते. मात्र सत्तेची 5 वर्ष उलटून गेली तरी देखील दैनंदिन पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. पाणी पुरवठा कमी दाबाने होतो. पाण्याचा वेळ वाढवावा, पाणी पुरवठा दररोज करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आमचे जवळजवळ 38-39 फ्लॅट आहे. तर एवढी पाण्याची आम्हाला कमतरता आहे ना, काय आम्ही शब्दात बोलू शकत नाही. पण आम्ही ज्यावेळी आम्हाला अडथळा येईल ना त्यावेळी आम्ही नगरसेवकाला फोन करतो, बाबा आम्हाला आता लगेच पाणी पाहिजे.
असं आम्हाला काय काय वेळी अक्षरशः एक ड्रमसुद्धा पाणी आमच्या टाकीत कधी कधी पाणी नसतं आहे, इतकं आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आणि कनेक्शन 2-2 असून सुद्धा आम्हाला काही त्या पाण्याचा उपयोग म्हणजे हे होत नाही, आम्हाला पुरवठी पडत नाही पाणी. तर आम्हाला फक्त बाकीचं काही नाही, पाण्याचा प्रॉब्लेम आमचा सुटला पाहिजे, दुसरं काहीच नाही आमचं. काय म्हणजे पाण्याची आम्हाला सोय करून दिली पाहिजे. 2 रोज पाणी सोडलं पाहिजे. 2 कनेक्शन आहेत पण आम्हाला पाणीच पुरत नाही. ते 2-2 टँकर आम्हाला सोडून सोसायटी पैसे भरून आणि त्याच्यात घालून मग आमचं केव्हा लेवल येणार 8 दिवसांनी पाण्याची. रोज पाणी आल्यावर आम्ही पण एवढं खर्च करणार नाही किंवा रोज लोक पण तशी स्थिर पाणी वापरतील. हे असं एक दिवस आड किंवा असं नसलं पाणी तर मग खूप लोक पाणी ड्रम भरून ठेवतात, बादल्या भरून ठेवतात, आलं पाणी की वतून देतात, सगळं म्हणजे काय काय भरपूर प्रॉब्लेम आहे. तसं मीटर फक्त चेक करतात, रिडिंग घेऊन जातात ते, आणि त्याच्यानंतर 1 दिवस 2 दिवस सोडतात ते तेवढं प्रेशरने का तिसऱ्या दिवशी परत तसाच प्रॉब्लेम झालेला आहे. बरं नको तेव्हा पाणी असतं, नको तेव्हा पाणी नसतं. जेव्हा घरामध्ये कार्यक्रम जर असेल ना तर तेव्हा पाणी पण नसतं. सकाळी मुलांना सोडवायला जायचं असं, कामाची घाई असते आणि मग त्याच्यासाठी घरामध्ये थांबावं लागतं. आणि पाणी जर नसेल तर टँकर आणून वतावं लागतं, तो सुद्धा आम्हाला पुरत नाही. म्हणजे आम्हाला 24 तास पाणी पाहिजे. म्हणजे असं दिसाडं जे यायचं ना तर ते रोजचं पाणी आलं पाहिजे कॉर्पोरेशनचं. मला महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभाग आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी रोज पाणी देण्याची तरतूद केली पाहिजे. भामा आणि आंध्रा आसखेडचे पाणी लवकरात लवकर शहराला कसे देता येईल यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न करावेत. पालकमंत्री अजितदादा पवार यांनी देखील लक्ष घालावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आपला आवाशी बोलताना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी, दोन्ही आमदारांनी आणि पक्षाने जाहीरनाम्यामध्ये 24/7 अशा प्रकारचा पाणीपुरवठा आम्ही शहराला करू अशा प्रकारचं अभिवचन त्यांच्या जाहीरनाम्यात दिलं होतं. नवे पिंपरी महानगरामध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक देवेंद्र फडणवीसांपासून शहर पातळीवरच्या प्रत्येक नेत्याने या शहरातल्या नागरिकांना आम्ही पुरेसा पूर्ण दाबाने 24/7 पाणीपुरवठा करू अशा प्रकारचं अभिवचन दिलं होतं. आणि अशा स्थितीमध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2017ला पूर्ण सत्तांतर झालं. राष्ट्रवादी या शहरातनं सत्तेतनं पदच्युत झाली आणि सत्तेवरती भारतीय जनता पक्ष विराजमान झाला. हा पक्ष विराजमान झाल्यानंतर या शहरामध्ये दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. खरं तर पिंपरी चिंचवड महानगराची लोकसंख्या जवळपास 25 लाखापेक्षा अधिक नागरिकांची आहे. पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी आहे. या शहरामध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आणि देशाच्या वेगवेगळ्या राज्यातनं लोक आलेले आहेत. खरं तर पिंपरी चिंचवड महानगराला मिनी भारत म्हटलं तर वावगं ठरू नये अशा प्रकारची शहराची अवस्था आहे. आम्ही सांगत होतो की पावसाळा चालू आहे, 4 महिने फुल पाऊस आहे, धरण भरलेलं आहे, धरणातलं पाणी वाहून जाते. कमीत कमी त्या पावसाळ्यात तरी दररोज पाणी देण्याची तरतूद तशा प्रकारचं नियोजन करायला हवं होतं. आता पावसाळा पुढच्या 2 महिन्यानंतर येणार आहे, धरण पुन्हा भरणार आहे. धरण भरल्यानंतर जोपर्यंत पाऊस चालू आहे, धरणात पाणी पडते, धरणातनं पाणी वाहून जाते, तोपर्यंत तरी महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभाग प्रशासन आणि आयुक्तांनी रोज पाणी देण्याची तरतूद केली पाहिजे. भामा आणि आंध्रा आसखेडचं पाणी लवकरात लवकर या शहराला कसं मिळेल त्या संदर्भात लवकरात लवकर युद्ध पातळीवरती हालचाल केली पाहिजे. पालकमंत्री अजित पवारांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. त्यांनी 5 वर्षापूर्वी या शहरातल्या लोकांना 24/7 पाणी आम्ही पुरवठा करू, रोज पाणी पुरवठा करू, स्वच्छ पाणी पुरवठा करू असं अभिवचन त्यांनी दिलं होतं. आणि म्हणून हे सगळे राज्याचे नेते माननीय अजितदादा पवार असतील किंवा माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, या दोन्ही नेत्यांची जबाबदारी ही पाणी देण्याची होती. मात्र ते त्यामध्ये सक्सेस अपयशी ठरले. या शहरातले सत्तेवर असणारे भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, त्यामध्ये महापौर, चेअरमन, इतर पदाधिकारी हेही अपयशी ठरले. आणि राष्ट्रवादी काँग्रेस 15 वर्ष इथं सत्तेत होती, त्यांना देखील पाण्याचं भविष्याचा वेध घेऊन नियोजन करता आलं नाही. आणि म्हणून हे सगळे अपयशी ठरलेले आहेत. आणि म्हणून पिंपरी चिंचवड शहरातल्या तमाम माझ्या माता भगिनींच्या वतीने पिंपरी महानगरपालिकेचे आयुक्त, त्यांच्या प्रशासनाला आमची विनंती आहे की पाणी पुरवठ्यामध्ये धरणामध्ये किती पाणी साठा आहे. आपण जर पावसाळा जूनमध्ये सुरू होतो तोपर्यंत ते जर पाणी पुरेसे असेल तर आजही पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांना रोज जे 5 तास पाणी तुम्ही पुरवठा करता त्याऐवजी 2-2.5 तास प्रेशरनी रोज पाणी पुरवठा करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे.
आम्ही अनेकदा यावरती आंदोलनं केले, संघर्ष केला, मात्र गेंड्याच्या कातडीचे प्रशासनकर्ते आणि राज्यकर्ते सुधरत नाही आणि पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावरती आश्वासनाची खैरात करायची आणि मतांचं पीक काढायचं अशाच प्रकारचं धोरण यांचं दिसतंय. आणि म्हणून पिंपरी चिंचवडकर जनतेने, सुज्ञ जनतेने यावरती गांभीर्याने विचार करून आपलं मत आगामी निवडणुकीच्या निमित्तानं तयार करावं, अशा प्रकारची देखील आव्हान आणि कळकळीची विनंती मी शहरातील सर्व शहरवासियांना करत आहे. आंध्रा व भामा आसखेड पाणी योजनेचे काम कासव गतीने सुरू आहे. आंध्रा योजनेतून इंद्रायणी नदीमध्ये पाणी उचलण्यासाठी निगोजे तळवडे येथे अशुद्ध जल उपसा केंद्र उभारण्यात येत आहे. तेथून चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मुख्य जलवाहिनीमध्ये पाणी टाकण्यात येणार आहे. या चिखली केंद्राचे काम सुमारे 25% पूर्ण झाले आहे. आपण सर्व रिपोर्ट पाहिलेला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस दररोज पाणी पुरवठा करण्याचा दावा महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलाय. आंध्रा पाणी योजनेतून 100 MLD पाणी एप्रिल अखेरपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. पाणी उपलब्ध झाल्यास ते चिखली परिसरातील भागांना पुरविले जाईल आणि चिखली येथे पूर्वी करण्यात येणारा पाणी पुरवठा शहरातील इतर भागांमध्ये वळविण्यात येईल. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या अखेरीस शहराला दररोज पाणी मिळावे यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत, असे महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे आता खरंच 2.5 वर्षामध्ये जे जमलं नाही ते एप्रिल अखेरीस होणार का असा प्रश्न निर्माण झालाय. आपण या पाणी प्रश्नाबाबत बारीक सारीक घडामोडींवरती लक्ष ठेवून असणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त आपला आवाज. आपला आवाजला यूट्यूबवरती सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका.